सगळा समावेशक अर्थसंकल्प आहे आणि ज्या सामान्य माणसाला गरिबाला नजरेसमोर ठेवून हा आजचा अर्थसंकल्प आहे। सगळ्या डिपार्टमेंटला खात्यांना बऱ्यापैकी स्कोप दिलेला आहे, कारण लाडक्या बहिणींचं सगळं हित सांभाळून आम्हाला सगळ्यांना थोडा निधी आलेला आहे आणि तो आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित करून घेऊ। त्याचं कारण आहे, कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या जनतेने विश्वासाने आम्हाला सत्ता दिलेली आहे त्या विश्वासाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्व मंत्री सामोरं जाऊन त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे की गेली 10 वेळेला दादाने अर्थसंकल्प मांडला होता आणि ही 11वी वेळ आहे। म्हणजे रेकॉर्ड आहे एका व्यक्तीने 11 वेळेला अर्थसंकल्प मांडणं। 13वे आहेत, पण त्यांच्या खालोखाल दादा आहेत आपले आणि पुढं बघू अजून किती आहेत ते। परंतु की आज जर आपण पाहिलं तर समाधानकारक अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केला होता। शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या जाहीर करण्यात आली नाही आणि यासोबतच लाडक्या बहिणींसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केली, मात्र 2100 मिळणार असं सभागृहात जाहीर करणं अपेक्षित होतं, ते देखील झालं नाही। दोन्ही गोष्टीचा विचाराधीन आहोत आम्ही। शेवटी सगळं सोंग करता येतात, पैशाचं करता येत नाही। परंतु ज्या योजना चालू आहेत त्या बंद पण होता कामा नये ह्या समोर ठेवून पुढच्या जे काय द्यायच्या त्याच्यावरती विचाराधीन आहोत आणि ते जे काय चर्चा झालेली आहे सभागृहात आणि सांगितलेलं आहे त्याचा विचार आम्ही सर्व मंडळी करू। आलं परत तुझं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।